घटना आता सध्याच परतवाड्याला घडलेली आहे, जिथं 19 वर्षाचा मुलगा फक्त त्यांनी जवळपास 8 मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं. त्यांचे 18 व्हिडिओज काढले, 39 फोटोज व्हायरल करून टाकले त्याच्या मित्रांनी. आणि पहिल्यांदा आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये योगी सरकारसारखी कारवाई झालेली आहे. त्याच्या घराला उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. यावर आपण काय प्रतिक्रिया देऊ शकतो? परतवाड्याचं जे प्रकरण आहे ते अतिशय गंभीर प्रकरण आहे. आणि आपण ज्याप्रमाणे म्हटलं 19 वर्षाचा जो मुलगा आहे, तर त्याने हे एकट्याने सगळं केलेलं आहे असं मला वाटत नाही. यामागे आणखी मोठी यंत्रणा आहे. लव जिहाद हे एक मोठा प्रकार संपूर्ण भारतात सुरू आहे. लव जिहादसाठी किंवा हिंदूंच्या मुलींना फसवण्यासाठी मुस्लिम मुलांना ट्रेनिंग दिलं जाते, त्यांना त्यासाठी फंडिंग केलं जाते. हिंदू मुलींना कसं अडकवायचं, त्यांना कसं प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, त्यासाठी त्यांना ट्रेनिंग दिलं जाते. आणि विशिष्ट हिंदू समाजातले वेगवेगळे जे समाज आहेत त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या विशिष्ट पॅकेजसुद्धा दिले जातात. त्यामुळे परतवाड्याचं प्रकरण हे त्याच्यापेक्षा वेगळं नाही, अतिशय गंभीर असं प्रकरण आहे. या प्रकरणात कठोर कारवाई झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चाललं पाहिजे. त्याच्यावर एक समिती बसून त्याच्या मागे आणखी कोणती यंत्रणा उभी होती, जसं मी म्हटलं त्याप्रमाणे ती यंत्रणा शोधून काढली पाहिजे आणि मुळासकट हे प्रकरण संपवलं पाहिजे. तुम्ही जर वरून तो अहमद अयान नावाला जर तुम्ही संपवलं तर त्याच्या मागची जी यंत्रणा आहे ते पुन्हा एखादा अहमद अयान उभं करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रकरण फार गंभीर आहे आणि ते मुळासकट उपटून फेकलं पाहिजे असं मला वाटते.